स्वच्छ आहे का? पाणी आटत नाही ते परत कधीच? कधी आता टँकर चालतो का? नमस्कार दादा, आपलं नाव? रामदास उगले उगडे उगडे उगडे. बरं बरं बरं. आपण कुठले प्रॉपर? गाव भिवळवाडी का? बरं. ह्या 12व्या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे का? कोणी मांडली आहे? आणि इंग्रजात काळात. कोणी मांडली ती? अहिल्याबाई होळकरांनी. बरोबर. कोण होत्या माहिती आहे त्या? अहिल्याबाई होळकर. त्या मातोश्रींनी अखंड भारतभर हिंदू मंदिरावरती जे कळस आहेत ते कळस त्या मातोश्रीमुळे आज आहेत. किंवा नदीकाठी जे मंदिरं घाट बांधून ठेवले ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधून ठेवले. आणि या भागामध्ये जे राहणारे वाटसरू आहे किंवा तुमच्यासारखे मंडळी आहेत त्यांना पाण्याची पिण्याची सुविधा व्हावी म्हणून ही 12 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधून ठेवली. म्हणजे तुम्ही दररोज इथे पाणी पिण्यासाठी येता, म्हणजे पाणी घेण्यासाठी येता, पुरं गाव येतं. अजून काय माहिती असेल तुम्हाला इथं याबद्दल? टँकर झाले आता टँकर चालू आहे, म्हणजे पाणी खोल गेलेलं आहे. हां, गरमपंचायत टँकर झाले. किती खोल आहे विहीर? चालू हो का? बरं बरं बरं. अजून काही या ठिकाणून पाण्याचा झरा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी वरतून जो आपण म्हणतो खालून जमिनीच्या खालून जो झरा असतो ती धार असते, ती धार ठिकाणून जो खालून काय म्हणतात धार असते त्या धारेच्या कडेला ही 12 बांधून ठेवलेली आहे. म्हणजे वरतून कितीही पाऊस कमी जरी असला तर ती धार चालू असते. त्या धारेच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे घाण कचरा जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आज ह्या 12वाची आहे. आणि ही 12 आज तुमच्या सगळ्या ह्या वस्तीवाड्यांना पाण्याची सुविधा करते. म्हणजे पुण्यश्लोक हे नावच आहे की पुण्य, म्हणजे मातोश्रींनी एवढं पुण्य करून ठेवलं आहे की अख्खं गाव आज पाणी पितं. हेच यालाच म्हणतात पुण्यश्लोक. म्हणजे पुण्य कितपर्यंत द्यावं हे शिकावं तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांकडनं. कारण अखंड भारतभर विहिरेच्या पाण्याच्या 12वांच्या सुविधा करून ठेवणं हे कुणालाही जमण्याजोगतं नाही आहे. आजच्या सरकारला पण जमलं नाही आणि इंग्रज सरकारला पण जमलं नाही. हे काम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी करून ठेवलं. धन्यवाद. जय मल्हार. जय मल्हार. ओके. अहिल्याबाईंनी बांधली असं? बरं बरं बरं. तुम्ही राहायला कुठं आता इथे? पाणी नाही का? मग सर्वजण नाही येते आता पाणी घ्यायला? सर्व गाव येते इथे का?